कुन्दसदवन्द्याणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 10 बघतोय आपण। कुठली गाथा आहे? द्रव्याचं लक्षण सांगतायत। द्रव्य कसं आहे? दवं सल्लखणीयं उपादवयदुवत्त संयुक्तं गुणपज्जया सयं वाजं तं वर्णन्ति सौवर्णो। द्रव्य सतलक्षण वाला आहे, उत्पादवय ध्रुव संयुक्त आहे, गुणपर्यायाने सहित आहे। जे असं आहे ते द्रव्य आहे असं सर्वज्ञांनी भण्णन्ति म्हणजे सांगितलेलं आहे। तर ते द्रव्य काल आपण बघितलं होतं सतलक्षणवाला आहे। तर त्याच्यामध्ये कुठल्या तरी मताचं खंडन होतं, त्या खंडन रूपाने म्हणून असे विशेषण दिले। सांगितलं होतं ना 3 विशेषण का केली आहे द्रव्याची, तर कुठल्या कुठल्या मतवादींचं ह्याच्यामधून निराकरण करण्यासाठी किंवा आपलंच मत असं असतं त्याचं निराकरण करण्यासाठी म्हणून त्यांनी काय सांगितलंय थोडंसं वाचते मी। तर सत हे लक्षण कुठल्या मतवादीचं खंडन करण्यासाठी वापरलं सांगा? द्रव्य सत आहे हे कोणासाठी सांगावं लागलं? आवाज येतोय का माझा? येतोय। मग उत्तर दे ना की तुम्ही। सत हे लक्षण वापरलं ते बौद्ध मताचं निराकरण करण्यासाठी। का बरं? कारण बौद्ध मतींनी द्रव्याला क्षणिक मानलं, नित्य मानलं नाही। म्हणून सांगतायत की याच्यामध्ये द्रव्य कसं आहे? सतरूप आहे, त्रिकाली नित्य राहणारं आहे, शाश्वत आहे, क्षणिक हे त्याचं स्वरूप नाही। काय लिहिले वाचते? द्रव्य क्या है? इस बात की समझ पर कल्याण की निर्भरता है। द्रव्य सत मात्र है, सत लक्षण वाला है। द्रव्य सत लक्षण वाला आहे किंवा द्रव्य सत द्रव्य म्हणा किंवा द्रव्य सत गुणसत पर्याय सत, हे दोन्हीमध्ये कुठलं बरोबर आहे कुठलं चुकीचं आहे? काय म्हणले मी? सद्द्रव्य की द्रव्य सत, दोन्हीमध्ये काय फरक आहे? काय चुकीचं आहे का? स्नेहा, सद्द्रव्य हे बरोबर आहे का? द्रव्य सत हे का बरोबर नाही? द्रव्य सत, गुणसत आणि पर्याय सत असं म्हणलं तर ॲक्च्युली तिथं भिन्न भिन्न द्रव्य झाले। सत हे द्रव्याचं लक्षण करतो ना आपण, तर त्यांना सांगायचं इथं की जेव्हा सत द्रव्य म्हणतो त्यावेळेस ह्याच्यामध्ये सगळं अखंड आलं। द्रव्य म्हणत असताना गुण आणि पर्याय हे सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत। म्हणजे द्रव्य नुसतं म्हणतो त्यावेळेस ते गुण आणि पर्यायांचं पिंड आहे, त्यामुळं हे बरोबर आहे लक्षण जेव्हा सत द्रव्य म्हणतो तेव्हा। पण जेव्हा द्रव्य सत गुणसत म्हणतो ना त्यावेळेस तिथं हे एक भिन्न सत आहे, हे एक भिन्न सत आहे आणि पर्याय एक भिन्न सत आहे असा अर्थ होतो त्याच्यातून। म्हणून सांगतायत की असं तर नाही, वस्तूचं स्वरूप कसं आहे? अभिन्न आहे। द्रव्य गुण पर्याय हे परस्परामध्ये अभेद रूप आहेत,
ते काय वेगळे द्रव्य नाही आहेत. द्रव्य वेगळं द्रव्य, गुण वेगळं द्रव्य आणि पर्याय वेगळं असतं असं नाही आहे. मग हे एका मतवादीचं खंडन आहे ह्याच्यामधून. जेव्हा द्रव्याचं लक्षण आपण सत दाखवतो तर त्याच्याद्वारे जे वैशेषिक मतवादी आहेत त्यांचं खंडन होतं. का बरं? वैशेषिक मती मानतात की द्रव्य एका पर्वतावर असतं आणि गुण दुसऱ्या पर्वतावर असतात. म्हणजे त्यांचे प्रदेश सर्वथा भिन्न असतात आणि मग त्यांना एका समवाय नावाच्या पदार्थाने जोडलं जातं आणि मग ते वस्तू तयार होते. द्रव्य गुणवाली म्हणजे द्रव्य त्याचे प्रदेश भिन्न, क्षेत्र भिन्न आणि गुणाचे प्रदेश भिन्न असं असतात आणि मग त्यांना कोणीतरी जोडतं. जसं दोन कागदांना फेविकॉलने जोडला तुम्ही तर ते फेविकॉल हे एक मेडिएटर आहे ना मधलं. मग तसं सांगतायत की कोणीतरी एक समवाय नावाचं द्रव्य आहे, ते या द्रव्याला आणि गुणाला जोडतं आणि मग ती वस्तू तयार होते, पूर्ण होते, असं त्यांचं मत आहे. मग त्यांच्या मतानुसार ह्या दोघांचे प्रदेश भिन्न भिन्न आहेत, क्षेत्र भिन्न भिन्न आहे. मग त्यावेळी त्यांच्या मतामध्ये हे येतं, द्रव्य सत हे भिन्न आहे आणि गुणसत हे भिन्न आहे. पण आपण असं मानत नाही आहे किंवा वस्तुव्यवस्था अशी नाही आहे. वस्तुव्यवस्थेमध्ये काय सांगितलं गेलं, अनेकांत स्वरूप जे द्रव्य आहे ते त्या द्रव्यामध्येच त्याचे गुण आहेत, पर्याय आहेत. म्हणजे त्याचे क्षेत्र भिन्न भिन्न नाही आहे, एकच क्षेत्र आहे द्रव्य गुण पर्यायांचं. जसं हे एक द्रव्य म्हटलं तर त्याचे गुण कुठे आहेत, एवढ्याच भागामध्ये आहेत, त्याचे पर्याय कुठे आहे, त्यामध्येच आहे गर्भित. असं काही वेगळे होते आणि ते येऊन जोडून मग त्यांचं काहीतरी तयार झालं वस्तू असं नाही. समजलंय? म्हणून हे जे सांगितलं गेलं असं कधी म्हणणार नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. द्रव्य सत, गुणसत आणि पर्याय सत. सद्द्रव्य असं म्हणलं तर त्याच्यामध्ये किंवा सद्गुण सत्पर्याय असं म्हणा चालतंय. पण द्रव्य सत म्हणत असताना त्याच्यामध्ये भिन्न द्रव्याची स्थापना केली आपण असा अर्थ होतो. काय म्हणले सांग स्नेहा? काय नाही काय 15 मिनटं झाले हे सांगायला लागले मी. 15 मिनटं झाले नाही, 7 मिनटं झाले. ऐका, सत मात्र कहने में अभेद दृष्टी है, सत लक्षण कहने में भेद दृष्टी है. म्हणजे जेव्हा तुम्ही द्रव्याचं लक्षण सत आहे असं म्हणता त्यावेळेस तुम्ही अंश सांगितला. आता हे पार्ट वेगळा. म्हणजे जेव्हा तुम्ही द्रव्याचं लक्षण करता त्यावेळी सद्द्रव्य लक्षणम असं सांगितलंय सूत्र, द्रव्य सत लक्षणम असं नाही सांगितलं. त्यामुळं सत हे द्रव्याचं स्वरूप आहे असं म्हणा, असं म्हणू नका. द्रव्य सत आहे, गुण सत आहे, पर्याय सत आहे असं म्हणू नका. कारण सत हे एक डिफरंट द्रव्य आहे. म्हणजे काय म्हणायचं, स्वतंत्रता दाखवतं सत हे. मग असं आहे का द्रव्य वेगळं आहे, गुण वेगळं आहे आणि पर्याय वेगळा आहे? असं नाही आहे. एकाच द्रव्यामध्ये सगळं आहे अभिन्न रूपाने, म्हणून ते सगळे युगपत ह्याच्यात दाखवले गेले. म्हणून सत हे द्रव्याचं लक्षण केलं तर ते योग्य आहे. मग आता आपण जर असं म्हणलं की सत मात्र द्रव्य आहे. आता तुम्ही नाही सगळे शिकलाय, येस म्हणा, मास्टर झालाय आता नयामध्ये सगळे. काय मग त्याच्यामध्ये आता जर मी असं म्हणलं की सत मात्र द्रव्य असतं तर कुठला नय झाला, किंवा द्रव्याचं लक्षण सत असतं असं म्हणलं तर कुठला नय झाला? मला तुमचा आवाज येईना का, तुम्ही बोलले ना? सत नाही ना, फक्त सत नाही ना, सत असत दोन्ही पण. असं नाही. आता आपल्याला सत हे लक्षण करायचं आहे ना, असत तर आहेच गर्भित त्याच्यामध्ये, पण सत मात्र जर द्रव्याचं लक्षण केलं तर अभेद नाही आहे तो. आणि जेव्हा द्रव्याचं काय म्हणायचं, सन मात्र द्रव्य असं म्हणलं तर अखंड पिंड दाखवला आणि द्रव्यामध्ये सत हे लक्षण आहे म्हणलं तर काय झालं, भेद केला ना. जसं जीवामध्ये ज्ञान आहे असं म्हणत असताना कुठला नाही होतं स्नेहा? जीवामध्ये ज्ञान आहे, कुठला नाही आहे?
बोला बोला. भेदवृत्ती. नाही नाही, ते नाही लावायचं, ते नाही लावायचं आपल्याला. सद्भूत असद्भूत लावायचं आहे. बोलेच नाही. हा, येते आपल्याला सगळं, विसरून जाऊ नका सगळं. द्रव्यामध्ये ज्ञान, जीवामध्ये ज्ञान गुण आहे कुठला नाही? बरोबर, अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. म्हणजे तुम्ही काय केलं, द्रव्यातला अंश दाखवला ना. मग तसंच इथं पण जेव्हा द्रव्यामध्ये सत हे लक्षण आहे असं म्हणत असताना तो काय होणार, अंश दाखवला, भेद करून दाखवलं. म्हणून भेद नयाने सांगितलं गेलं की द्रव्यामध्ये सत हे लक्षण आहे आणि सन्मात्र द्रव्य आहे असं म्हणत असताना अभेद रूपाने सांगितलं कथन. क्षणिक एकांत का निराकरण इस लक्षण से हो जाता है. असत की उत्पत्ति का निराकरण हो जाता है. म्हणजे सत द्रव्य असतं, असत जे असतं ते द्रव्य नसतं, किंवा असतची उत्पत्ती होते असं म्हणणं योग्य नाही हे सांगायचं आहे. म्हणजे असत वस्तूचं स्वरूप नसतं, जे वस्तूचं स्वरूप आहे ते सतरूप असतं. जो सत है उसी में अवस्थाएं होती है. सत जे जे आहे त्याच्यामध्येच परिणमन होतं. असत न उत्पन्न होतंय न त्याच्या अवस्था होतात. काय कळलं? जे जे द्रव्य आहे ते ते सतरूप असतं, असतरूप द्रव्य कधीच नसतं. आणि त्यामुळं जर द्रव्यच नाही आहे तर त्याच्या अवस्था काय असणार? एक्झाम्पल काय, गाढवाचं शिंग हे असत असतं तर त्या असतचं परिणमन सुद्धा नाही आहे, सतद्रव्याचं परिणमन होतं, त्याच्या अवस्था होतात, उत्पन्न आणि नाश होतं ते. पण असतमध्ये जी वस्तूच नाही आहे त्याच्यामध्ये परिणमन काय दाखवणार? पर्याय दृष्टीने मग काय म्हणायचं, द्रव्य. आता तुम्ही काय म्हणता, पर्याय जी आहे ती नसलेली उत्पन्न झाली का असलेली उत्पन्न झाली? कसं? असलेली. असलेली. आणि मग उत्पन्न कशी झाली म्हणायचं? द्रव्य पर्याय आहेच म्हणावं लागेल. उत्पन्न झाली म्हणजे नसलेली उत्पन्न झाली का नाही? नाही, ती आहेच म्हणून उत्पन्न झाली, नसती तर उत्पन्न झाली नसते. मग उत्पन्न झाली म्हणायला लागलाय म्हणजे आता तुझा जन्म झाला म्हणता ना, तुझा जन्म झाला घरामध्ये, तू उत्पन्न झाली म्हणजे मागच्या भावात पण तिथंच होती का काय, भूत बनून? दुसरीकडून तिथं आली असं. हा, म्हणजे उत्पन्न झाली म्हणजे पूर्वी नव्हतं ते आलं का नाही? मग त्याचा अर्थ द्रव्य उत्पन्न झालं असं, पर्याय उत्पन्न झाली म्हणजे काय झालं? पूर्वी नव्हती ती उत्पन्न झाली आहे. मग असतची उत्पत्ती झाली की नाही असा माझा प्रश्न आहे. म्हणजे होती म्हणूनच आली, असं नवीन काही उत्पन्न होत नाही. असं दोन्ही साईडने तुम्ही बोलल्यावर मी काय सांगू? म्हणजे काय म्हणायचं, कथंचित पर्याय ही कथंचित सत होती, कथंचित असत आहे. मग कशाच्या अपेक्षेने सत होती तर ती द्रव्यामध्येच होती इनबिल्ट. असं काय बाहेरून पर्याय आली असं नाही. मला सम्यक दर्शनाची उत्पत्ती झाली किंवा महावीरांचा जीव सिद्ध अवस्थेला गेला तर सिद्ध ही पर्याय कुठून आली हो त्यांच्यामध्ये? बाहेरून आली का आत होती त्यांच्या द्रव्यामध्ये? तर कथंचित सत होती ती द्रव्यात. म्हणजे द्रव्य हे अनंत पर्यायांचं पिंड आहे, त्यामुळं त्या द्रव्यात असलेलीच पर्याय उत्पन्न होतीये. बाहेरून नवीन येऊन पर्याय उत्पन्न होती असं नाही, ॲड होते काय तर त्याच्यामध्ये असं नाही आहे. तसंच इथं सुद्धा जेव्हा पर्याय उत्पन्न होते त्यावेळेस ती कथंचित सत आहे, म्हणजे द्रव्याच्या बरोबर अनादीपासून आहेच, फक्त उत्पन्न झाली म्हणत असताना आत्ता या समयाला ती प्रगट झाली आहे एवढंच. म्हणून कथंचित असतची उत्पत्ती झाली, म्हणजे या पूर्व पर्यायामध्ये ती पर्याय नव्हती, आत्ता उत्पन्न झाली. जसं की सिंह होता तो महावीरांच्या अवस्थेमध्ये उत्पन्न झाला, म्हणजे महावीरांच्या अवस्थेमध्ये जेव्हा आला त्यावेळेस तो जेव्हा उत्पत्तीचा पहिला समय होता त्याच्या पूर्वी तिथं तो नव्हता, म्हणजे असतची उत्पत्ती झाली असं म्हटलं गेलं. समजलं तर ठेवा डोक्यात, नाही तर राहू दे माझ्याजवळ.
जे जे सत असतं त्याचं परिणमन होतं, असतचं अस्तित्वच नहीं है तर परिणमन काय होणार? पर्याय दृष्टि से जो पर्याय उत्पन्न हुई है वह पहले न थी, इस कारण असत की उत्पत्ति कही जा सकती है, मगर वह पदार्थ ही बिल्कुल न था, एकदम असत का उत्पाद हुआ, यह क्षणिक एकांत का सिद्धांत है और ते बाधित आहे. काय सांगायचं आहे? जे पूर्वी नव्हतंच ते उत्पन्न झालं असं म्हणलात तर बौद्ध मतामध्ये प्रवेश होतो. जिनमतींचं हे मत नाही आहे. जिनमती मानतात काय? द्रव्य तर आहेच, द्रव्याचा उत्पाद मात्र झालाय म्हणजे पर्याय फक्त बदलली आहे. म्हणून द्रव्य अपेक्षेने उत्पाद नाही आहे तर पर्याय अपेक्षेने उत्पाद आणि व्यय. काय समजलं? सोनल. पर्याय ही कथनचित सत म्हटली जाते आणि कथनचित असत. द्रव्य रूपाने ती सत आहे आणि उत्पाद व्यय रूपाने असत आहे, म्हणून ती उत्पन्न झाली असे म्हणतो आपण. हां, बरोबर. पर्याय रूपाने जे नव्हतं ते उत्पन्न झालं म्हणून पर्यायाकडे पाहून म्हणलात तर असतची उत्पत्ती आहे, पण द्रव्य तर नित्य आहे, सत आहे, त्याची उत्पत्ती झाली असं म्हटलं जाणार नाही. तर क्षणिक मतवादी ज्यांनी द्रव्याला क्षणिक मानलं त्यांचं निराकरण करण्यासाठी सांगितलं की पर्याय कितीही कशाही उत्पन्न होऊ देत एकानंतर एक, पण त्याच्यामध्ये द्रव्य जे आहे ते कॉन्स्टंट आहे. ह्या पर्याय उत्पन्न झाल्या आणि नष्ट झाल्या, पण द्रव्य हे कॉन्स्टंट राहिलेलं जसंच्या तसं आहे. मग बौद्ध मतवादींनी काय मानलं? त्यांचं काय मत आहे? ही पर्याय जी उत्पन्न झाली त्याच्याबरोबर हे द्रव्य पण नवीन उत्पन्न झालं. ही पर्याय संपली की द्रव्य पण नष्ट झालं, दुसरी पर्याय उत्पन्न झाली, त्याच्याबरोबर ते द्रव्य सुद्धा नवीन उत्पन्न झालं असं ते मानतात. त्यामुळे ते त्यांचं म्हणणं बरोबर नाही. असं एकेका पर्यायाबरोबर काय द्रव्याची उत्पत्ती होते असं नाही. म्हणून द्रव्य सत आहे, नित्य आहे. एका समयाला उत्पन्न झालं आणि दुसऱ्या समयाला असत होऊन गेलं, नष्ट झालं, असं जर वस्तू स्वरूप मानलं असतं तर काय झालं असतं? जेवढ्या समयाची पर्याय आहे तेवढ्याच समयाचं जर द्रव्य आहे असं म्हणलं असतं तर काय झालं असतं? अनंत द्रव्य उत्पन्न झाले असते. समजते का? म्हणजे पर्याय तर एका द्रव्याची अनंत पर्याय असतात, एका समयाला अनंत पर्याय असतात. मग जर द्रव्याशी अभेद करून त्या पर्यायाबरोबर द्रव्यच उत्पन्न झाला असं म्हणलं, द्रव्यच नष्ट झाला असं म्हणलं तर अनंत द्रव्यांचा उत्पाद आणि अनंत द्रव्यांचा नाश प्रतिसमयाला झाला असता, पण असं तर नाही. म्हणून पर्याय हे कथनचित भिन्न आहे द्रव्यापासून आणि ती पर्याय असत आहे, पूर्वी नव्हती ती उत्पन्न झाली आहे, पण द्रव्य हे नित्य आहे, सत आहे. यदि द्रव्य सत लक्षण वाला नहीं है किंतु एकदम असत का ही उत्पाद हो, ऐसा क्षणिक एकांत माना जाए तो न मोक्ष मार्ग बनेगा न दुख से छूटने का उपाय बनेगा, धर्म का लोप ही हो जाएगा, धर्म पालन का फिर कोई अर्थ न रहेगा. काय झालं असतं? जर पर्याय बरोबर द्रव्य उत्पन्न झालं आणि पर्याय बरोबर नष्ट झालं असतं तर काय आपत्ती आली असती? बोला. असतचा उत्पाद झाला असता तर मोक्षमार्गच नष्ट झाला असता हे सांगायला लागलेत. म्हणजे मी जीव जर पूर्वीपासून नसतो किंवा अनंत काळापर्यंत नाही राहणार तर मी मोक्षाला जाण्याचा काय पुरुषार्थ करू? का करू? कारण मोक्षामध्ये पण काय मी जाणार कशावरून? इथंच नष्ट होऊन जाणार आहे, तिथं गेलेला जीव डिफरंट असणार आहे, त्यामुळं मी मोक्षाचा पुरुषार्थ कधी केला नसता हे सांगायचं त्यांना. तर काय सांगतायत? ऐसा क्षणिक एकांत माना जाए तो न मोक्ष मार्ग बनेगा न दुखों से छूटने का उपाय बनेगा. का?
दुःखापासून सुटायचा उपाय सुद्धा तुम्हाला मिळाला नसता. का नसता हो? दुःखांपासून तुम्ही सुटला नसता. असं का म्हटलं त्यांनी? असं का म्हटलं की जर क्षणिक एकांत रूप मानली वस्तू तर दुःखापासून मुक्तीचा उपाय मिळाला नसता. असं का म्हटलं सांगा? मोक्ष मार्ग मिळाला नसता, दुःखापासून आपण सुटलो नसतो, धर्माचा लोभ झाला असता, धर्म पालनाचा कोणाला विचारच आला नसता. असं का? स्पष्ट आहे ना. जर तुम्ही आत्ता पुरुषार्थ केलाय धर्माचा मी आणि मला त्याचं फळ मिळणार नाहीच, द्रव्य संपून जाणार ना तुमचं या समयापुरतं, मग फळ कोण भोगणार आहे? मग मी कशाला धर्म करायचा जर मला फळ मिळणार नसेल तर? म्हणून सांगितलं की द्रव्य क्षणिक मानलं असतं त्यांनी, म्हणजे सतरूप नसतं द्रव्य, तर माझ्या कर्माचं माझ्या परिणामांचं फल मला मिळणार नाही, दुसऱ्याला मिळणार. तर उलट सगळीकडे पापाचार झाला असता, किंवा काय म्हणायचं, जे त्यांनी सांगितलं इथं की मोक्षमार्ग कोणाला रुचला नसता, धर्मपुरुषार्थ कोणाला करण्याचे परिणाम झाले नसते. कारण धर्म करणारा एक आणि फळ भोगणारा दुसराच, असं काहीतरी आपत्ती आली असती. म्हणून सांगतायत की वस्तूचं स्वरूप सत आहे, असत नाही, क्षणिक नाही. एक समय को तो आत्मा रहा, कदाचित उसने धर्म किया तो वह तो धर्म करके मिट गया, असत हो गया, अब दूसरा उसका फल पाएगा, तो क्या यह कोई पदार्थ के स्वरूप की निशानी है? म्हणजे मी कर्म करणार, मी व्रत तपस्या उपवास आदी करणार, स्वाध्याय ध्यान करणार आणि फळ कोणाला मिळणार हो? तुम्हाला. असं झालं असतं तर सगळ्या जगाची व्यवस्थाच बदलून गेली असती. म्हणून सांगतायत की द्रव्य सत आहे, अनादि से सत है, अनंत काल तक सत होगा, यो द्रव्य सत लक्षण वाला है. म्हणून द्रव्याला सत माना हे सांगतायत, द्रव्य असत नसतं. दुसरं लक्षण काय सांगितलं होतं? म्हणजे प्रवचनसारमध्ये पण त्यांनी असं घेतलंय की द्रव्य हे सत आहे, तर त्या सतला समजून काय फायदा आपल्याला? आज बघून ठेवताय, 96 नंबरची गाथा आहे प्रवचनसारची. त्याच्यामध्ये त्यांनी 96च आहे ना, 96च असेल. त्याच्यामध्ये त्यांनी चांगल्या रीतीने खुलासा केला आहे असं की सत हे जर द्रव्याचं लक्षण मानलं, किंवा सत हा स्वभाव आहे द्रव्याचा असं सांगितलं, आणि त्याच्यामधून त्यांनी छान खुलासा केला आहे. मग ते समजून आपल्याला काय फायदा, किंवा का सत मानायचं द्रव्याचं स्वरूप, हे चांगलं घेतलं त्याच्यामध्ये. आज तुम्ही बघा, पाहिजे तर आपण उद्या परत त्याच्यावर विस्तार करू. छान चिंतन आहे माझ्याकडं. तर दुसरं लक्षण काय सांगितलं? उत्पाद वे ध्रुववालं द्रव्य असतं. उत्पाद वे द्रव्य युक्तता, यह द्रव्य का लक्षण है. जो है उसमें नियम से अगली अवस्थाएं होती है, पहली अवस्थाएं विलीन होती है, और दोनों अवस्थाओं का समस्त अवस्थाओं का आधारभूत वस्तू ध्रुव रहा करती है. इथं काय सांगितलं मी आता? ही पर्याय उत्पन्न झाली, ही 2 नंबरची उत्पन्न झाली, त्यावेळेस 1 नंबरची नष्ट झाली. मग याचा आधार आणि याचा आधार कोण आहे हो? एक द्रव्य कॉन्स्टंट मानावं लागेल, त्याच्याशिवाय त्याचा आधार रूप कोणीतरी द्रव्य आहे हे सिद्ध होणार नाही. म्हणून तिथं एक कॉन्स्टंट काहीतरी आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी उत्पन्न होतंय आणि काहीतरी नष्ट होतंय हे सिद्ध होईल. अन्यथा त्या पर्याय सुद्धा कोणाच्या आश्रयाने राहणार. म्हणून सांगतात की पहिली अवस्था नष्ट झाली आणि दुसरी अवस्था उत्पन्न झाली, दोनों अवस्थांमध्ये कोणीतरी वस्तू ध्रुव आहे. म्हणून उत्पाद वे ध्रुव्य होना पदार्थ में स्वाभाविक है, किसी उपाधि के कारण नहीं है. कोणी करवलं उत्पाद वे तुमच्यामध्ये? जे पण द्रव्य आहे ते त्यामध्ये उत्पाद वे करणारं कोण आहे?
तुम्हाला डॉक्टर बनवलं, तुम्हाला वकील बनवलं, कोणी बनवलं? पंडित बनवलं, भगवान बनवलं, कोणी बनवलं? कर्म. कर्म कशाला? दुसरं द्रव्य झालं ते. मीच माझ्या परिणामांनी बनलो ना, दुसरं कोणी मला बनवणार नाहीये. म्हणून सांगतायत काय, विशेष काहीतरी उत्पाद व्यय झाला, त्याच्यामध्ये बहिरंगात निमित्त आहे असं म्हणा, ती गोष्ट वेगळी. पण निमित्त सापेक्ष कथन करताना बाहेरचं दाखवलं जाईल, पण जेव्हा स्वतःमध्ये मी एका द्रव्यामध्ये उत्पाद व्यय दाखवणार त्यावेळेस तिथं पराची अपेक्षा नाही. परोपाधी, कारण स्वभाव आहे तो. कुठल्याही द्रव्याच्या स्वभावाला पराची अपेक्षा नसते. काय म्हणले? द्रव्याच्या स्वभावाला पराची अपेक्षा नसते. जसं ज्ञान हा माझा स्वभाव आहे, सांगा मला ज्ञानासाठी कोणाची अपेक्षा आहे? अस्तित्व हा माझा स्वभाव आहे, कोणाची अपेक्षा आहे अस्तित्वासाठी? कोणाचीही नाही आहे. म्हणून सांगतायत की तिथं स्वभाव निरपेक्ष असतो. विशेष उत्पाद व्ययासाठी कदाचित कोणीतरी निमित्त असेल तिथं, पण वस्तूचा धर्मच आहे उत्पाद व्यय ध्रुव. इस लक्षण के कहने पर नित्य एकांत का परिहार हो जाता है. पहिलं जे लक्षण सांगितलं सत हे, त्याच्याद्वारे बौद्धांचं निराकरण केलं. आणि आता हे उत्पाद व्यय लक्षण सांगितलं, त्याच्याद्वारे सांख्यांचं निराकरण केलं. कारण सांख्यांनी काय केलंय, वस्तूला सर्वथा नित्य मानलं. जो लोग मानते हैं पदार्थ नित्य ही है, उसमें परिणमन ही नहीं होता, तो प्रथम तो यह बात बनती ही नहीं, क्योंकि परिणाम बिना यानी पर्याय बिना, अभिव्यक्ति बिना हम उसे द्रव्य क्यों उस द्रव्य को समझे क्या. म्हणजे तुमची जर पर्यायच अभिव्यक्त झाली नाही तर त्याला तुम्ही ते द्रव्य आहे असं कसं सिद्ध करणार किंवा दाखवू शकणार? तुम्हाला त्याचं परिचय तर कसा होणार? म्हणून सांगतायत की पर्यायाची अभिव्यक्ती होतीये बहिरंगामध्ये. परिणाम के बिना द्रव्य नहीं होता. परिणमन झालं नाही तर त्या द्रव्याचं अस्तित्वच राहणार नाही. कोई भी पदार्थ अवस्था शून्य नहीं होता है, तो उसकी अवस्थाएं है, और अवस्था है तो उसमें अनित्यता आई. म्हणजे सत सांगतं द्रव्य नित्य आहे आणि उत्पाद व्यय द्रव्यवाला आहे हे सांगत असताना द्रव्य अनित्य आहे ह्याची सिद्धी केली जाते. समजलंय? नित्य होकर भी अनित्य है, अनित्य होकर भी नित्य है, ऐसा नित्यानित्यात्मक पदार्थ होता है. यह बात उत्पाद व द्रव्यात्मक लक्षण के समझने से स्पष्ट हो जाती है. म्हणजे द्रव्य नित्य आहे का? आहे. अनित्य आहे का? आहे. असं कसं असणार? व्ह्यू चेंज करा. कारण आपण काय सांगतोय आम्ही, आमचं द्रव्य कसं आहे हो? अनेकांतात्मक आहे, अनंत धर्मात्मक आहे. जसं की तुम्हाला एका दृष्टीने पाहिलं तर तुम्ही माता आहे, दुसऱ्या दृष्टीने पाहिलं तर भगिनी आहे, तिसऱ्या दृष्टीने पाहिलं तर काय अजून सासू आहे, सून आहे. म्हणजे व्ह्यू बदलला तर एकच वस्तू वेगळ्या वेगळ्या रूपाने आहे. तसंच इथं पण सांगतायत की द्रव्य कथंचित नित्य पण आहे, कथंचित अनित्य पण आहे. सर्वथा नित्य अनित्य रूप नाही. मग याच्यावरून सत हे लक्षण सुद्धा सिद्ध होतं. हां, असं म्हणा. म्हणून सत हे पण लक्षण सिद्ध होतं आणि असत हे पण लक्षण सिद्ध होतं. म्हणजे कथंचित असत आहे, कथंचित सत आहे, सर्वथा नाही. म्हणून द्रव्याला नित्य अनित्यात्मक स्वरूप माना. उत्पाद व द्रव्य किसके होते हैं? उस ही पदार्थ का, उस ही के स्वरूप का विरोध न रख कर उस ही स्वरूप में, उस ही द्रव्य में क्रम से होने वाले जो परिणाम है, अवस्थाएं है, उन अवस्थाओं में पूर्व भाव का विनाश होता है, उत्तर भाव का उत्पाद होता है, और उसमें कोई एक विशिष्ट द्रव्य है वो अपनी जाति का परित्याग नहीं करता. यो उत्पाद व द्रव्य युक्त पदार्थ है. उत्पाद व द्रव्य युक्त पदार्थ है. पदार्थ अपनी पर्याय में ही उत्पन्न हो पाता है, अन्य द्रव्य की पर्याय में नहीं.
माझा उत्पाद होणार तर माझ्याच द्रव्यामध्ये होणार, अन्य द्रव्यामध्ये माझी पर्याय उत्पन्न होत नाही किंवा अन्य द्रव्याची पर्याय माझ्यामध्ये येत नहीं। पदार्थ अपने आप के स्वरूप में ही सदा रहता है, दूसरे पदार्थ के स्वरूप में नहीं रहता। यह बात भी उत्पाद व द्रव्य युक्त के परिचय से ज्ञात हो जाती है। द्रव्य का सही लक्षण जानने पर मोह ध्वस्त होता है। का स्वरूप समजून घ्यायचं आहे? द्रव्याचं स्वरूप सत आहे, द्रव्याचं स्वरूप उत्पाद वे वाला आहे, हे का समजून घ्यायचं? तर जेव्हा खरं स्वरूप समजतं त्यावेळेस त्याच्याविषयी मोह राहत नाही, त्याच्याविषयी रागद्वेष होत नाही। जसं म्हटलं की कोणाची तरी क्रोधाची पर्याय उत्पन्न झाली, कोणी मोही झालंय, कोणी काय म्हणायचं अस्थिर झालंय, तर समजून घ्या ही पर्याय आहे ती नष्ट होणार आहे। किंवा आपल्यामध्ये पण काही संक्लेश झाले उत्पन्न, तर ती पर्याय सुद्धा क्षणिक आहे, नष्ट होणारी आहे, काही काळानंतर ती पर्याय राहणार नाही आहे। मग हेच माझं स्वरूप आहे असं मानणारा जीव निरंतर दुःखी राहील। अनेक दुःखाचे प्रसंग येतात तर स्वतःला दुःखीच जर मानलं तर त्याच्यामध्ये कोणीही जीव स्थिर होऊ शकणार नाही, त्या दुःखातून बाहेर पडू शकणार नाही। पण जेव्हा समजलं की पर्याय तर यह भी बीत जाएगा, कुठलंही संकट आलं तर त्याच्यामध्ये फक्त स्थिर राहा, आपल्या स्वभावाला धारण करा, स्वभावाचा आश्रय घ्या, तर ती पर्याय निघून जाणार आहे, ती तुम्हाला कष्ट देणारी नाही। म्हणून फक्त समजून घ्यायचं आहे आपल्याला की वस्तू स्वरूप जर असं आहे तर कोणाचा आपल्यापासून वियोग झाला तिथं आपण हळहळ करतोय किंवा त्रस्त होतोय, आकुलता करतो, शोक करतो, तर तिथं सांगतायत की द्रव्य तर नष्ट झालं नाही, फक्त पर्याय बदलली आहे। म्हणून एका पर्यायातून दुसऱ्या पर्यायात जाणार त्यावेळेस तिथं इथून गेलेला तो जीव आहे असं दिसतंय, पण तरी सुद्धा जीव नष्ट झाला नाही आहे, फक्त ती पर्याय संपली आहे, दुसरी पर्याय उत्पन्न झाली आहे। म्हणून त्या द्रव्याचं शाश्वत स्वरूप पाहिलं तर आपल्याला आकुलता होणार नाही। म्हणून माताजींनी दाखवलेल्या चार्टमध्ये नाही का घेतलं की त्या मुलीला त्या सोन्याचं मुकुट पाहिजे होतं आणि त्या मुलाला काय पाहिजे होतं, सोन्याचं घडा पाहिजे होता। मग त्यांनी काय केलं, त्या मुकुटाला तोडलं आणि घडा बनवला। मग त्या मुकुटाचा त्या घटाचा उत्पाद झाला म्हणल्यावर मुलगा तर हर्षित झाला, त्याला आनंद झाला, पण मुकुटाचा वेळ झाला म्हणून त्या मुलीला शोक झाला। पण दोन्हीमध्ये पण सोन्याच्या ठिकाणी कॉन्स्टंट होतं म्हणल्यावर वडिलांना त्याच्याबद्दल न राग न द्वेष, ते कॉन्स्टंट होते। म्हणजेच त्यांची दृष्टी कशी होती, द्रव्याकडे होती। सोनं हे तर नष्ट झालं नाही आहे, फक्त फॉर्म चेंज झालाय, मग काय झालं त्याच्यामध्ये। असंच जेव्हा मनुष्य आहे आपण इथं आता आणि या पर्यायाचा वेळ झाला आणि समजा देवगतीमध्ये उत्पन्न झालो तर आपण का शोक करायचा, किंवा आपल्या कुठल्या इष्ट व्यक्तीचा वियोग झाला त्याच्यामध्ये सुद्धा हेच तत्व जाणून घ्या की त्यांचा जीव सुद्धा नित्य आहे, तो जरी या पर्यायातून अन्य पर्यायात गेला तरी सुद्धा त्याचा सर्वथा नाश झालेला नाही, फक्त पर्याय बदलली आहे, त्या पर्यायाचा मला मोह करायचा नाही। म्हणून वस्तू स्वभाव आपल्याला जर जाणून घेतला तर शांतीचा अनुभव होतो, सुखाची प्राप्ती होते। म्हणून स्वभाव जाणून शांतीला प्राप्त करा। हो, जाणा सत्स्वरूपोऽहं चित्स्वरूपोऽहं ध्रुवस्वरूपोऽहम्